सुचेना काही रुचेना नाही सुचेना काही रुचेना मनी किन्नमी झालो मनी किन्नमी झालो शरण तुला प्रभु आलो आज मी शरण तुला प्रभु आलो. बाळ येशूच्या नवीनाचा 6वा दिवस साजरा करण्यासाठी आपणा सर्वांचे स्वागत. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो. प्रस्तावना. आजची वाचने आपणासमोर 2 प्रकारची वृत्ती दाखवत आहे. एक आहे अहंकार आणि स्वतः खूप नीतिमान किंवा धार्मिक आहे ही भावना, आणि दुसरी म्हणजे नम्रता आणि विनयशीलता. जर आपण पहिली वृत्ती निवडली तर आपण देवावर अवलंबून आहोत हे नाकारतो, तसेच त्यांची कृपा नाकारतो. जर आपण दुसरी वृत्ती निवडली तर आपण देवावरील आपली अवलंबित्व मान्य करून देवाची कृपाच आम्हाला टिकवून ठेवते हे मान्य करतो. नम्रता आणि देवावर अवलंबून राहण्याची वृत्ती आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये पात्र ठरण्यासाठी आपण देखील अंतःकरणातून नम्र होऊया. त्यासाठी आपण केलेल्या पापाची आपण आठवण करूया आणि देवाळ पित्याकडे क्षमायाचना मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पना आणि शब्दाने कृत्याने वैगैने मी फार पापे केलेले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व साधू संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपल्यावर दया करो व आपल्या पापाची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभू दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे आम्हा सर्वांच्या परमेश्वरा, आम्ही तुझे वचन ऐकावे म्हणून आम्हाला अंतःकरणाची मोकळीकता दे. आम्ही तुझे वचने अंतःकरणात घेऊन त्याप्रमाणे आमच्या जीवनात ते कृतीत आणावी व यासाठी आम्हाला ते लक्षपूर्वक ऐकावे म्हणून आमचे हृदय मोकळी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. फिलिपिकरास पत्र या पुस्तकातून घेतलेले वाचन. चटकट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवस्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला
रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रवृत्तीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. वधस्तंभावरच्या मरणापर्यंत तो नम्र झाला. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. प्रभू मला तुझा मार्ग दाखव. प्रभू म्हणला, हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला प्रकट कर. तू आपल्या सत्पथाने मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस. मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो. प्रतिसाद. प्रभू तू माझा मार्ग दाखव. हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य आठव. ती पुरातन काळापासून आहेत. हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पदके व माझे अपराध आठवू नको. तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. प्रतिसाद. प्रभू मला तुझा मार्ग दाखव. परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यास सन्मार्ग दाखवितो. तो नम्र जनास न्यायपथाला लावितो. तो दिनास आपला मार्ग शिकवतो. प्रतिसाद. प्रभू मला तुझा मार्ग दाखव. जयघोष. येशूची स्तुती गाऊया, गाऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ताने आज्ञापालन करून मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. आशिष मिळेल, संगत लाभेल, प्रभू माझा होईल. आशिष मिळेल, संगत लाभेल, प्रभू माझा होईल. हालेलुया, स्तुती गाऊया, गाऊया. हे स्तुती गाऊया, गाऊया. Hallelujah, 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 hallelujah. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लूकच्या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. आपण धार्मिक आहोत असे जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला तो असा. एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास मंदिरात गेले. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली की, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार
तर दूर उभा राहून व स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मस पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपल्याला नमवितो तो उंच केला जाईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपल्याला नमवितो तो उंच केला जाईल. शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातले, आणि आपल्या मनन चिंतनाचा हेतू किंवा विषय आहे नम्रता. ही एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही नम्र आहात, शुभवर्तमानाद्वारे आपल्या समोर दोन असे वेगळे व्यक्तिमत्व ठेवण्यात आलेले आहेत. वेगळे आहेत कारण ते एकमेकाला पूरक नाहीत. वेगळे आहेत कारण त्यांच्यामध्ये विरोधाभास नाही. वेगळे आहेत कारण एकाला ध्येय भेटला तर दुसऱ्याला देव भेटला नाही. अशा अनेक विविध अशा वैशिष्ट्याने हे दोन व्यक्तिमत्व आपल्यासमोर आज ठेवण्यात आलेलं आहे. नम्रता आपण आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कशी वापरली पाहिजे, कसा अवलंब केला पाहिजे, कशी धारण केली पाहिजे, तरच आपल्याला तो परमेश्वर किंवा देव आपल्याला पाहू शकतो, दिसू शकतो, किंवा त्याचं दर्शन आपल्याला घडू शकतं. आपण एक काल्पनिक गोष्ट करूया. समजा आपण सर्वजण एका कारखान्याचे मालकदार आहोत किंवा अधिकारी आहोत. अशा त्या कारखान्यामध्ये त्या अधिकाराच्या वेळेला दोन व्यक्ती तिथे काम करण्यासाठी किंवा तिथे कामासाठी रुजू होण्यासाठी किंवा भरती मिळवण्यासाठी किंवा काम मिळावं म्हणून ते आपल्याकडे ॲप्लिकेशन करत आहेत किंवा तिथे अर्ज आपल्यासमोर दाखल करत आहेत. अशी एक व्यक्ती आहे, ती अव्यक्ती आहे. ती व्यक्ती नीतिमान आहे, धार्मिक आहे, लबाडणारी नाही, लोभी नाही. सर्वजण तिचा मान सन्मान करतात, समाजामध्ये त्याचा आदर आहे. अशी पहिली अ नावाची व्यक्ती आहे. आणि दुसरी ब नावाची जी व्यक्ती, जिने अर्ज केलेला आहे या कारखान्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी किंवा कामावर रुजू होण्यासाठी, ती अशी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीमध्ये दोनच असे घटक आहेत. पहिला घटक म्हणजे तो पापी आहे. दुसरा घटक म्हणजे तो स्वतः कबूल करतो की मी पापी आहे. आता आपल्या समोर पर्याय दिलेला आहे की हे दोन ॲप्लिकेशन आपल्या कारखान्यामध्ये किंवा कामावर रुजू होण्यासाठी आलेले आहेत. तर आपण कोणाची निवड करणार, कोणाला भरती देणार, कोणाला कामावर घेणार? सर्वसामान्यपणे आपण सर्वजण अ नावाच्या व्यक्तीला आपण कामावर घेऊ किंवा त्याची तिथे भरती करू. कारण तो नीतिमान आहे, लुबाडणारा नाही, स्वार्थी नाही, धार्मिक आहे, मान सन्मान आहे, त्याचा समाजामध्ये आदर आहे. मग आपण साहजिकच त्याची आपण त्या ठिकाणी कामावर रुजू करू किंवा त्याला तिथे आपण कामावर घेऊ. परंतु प्रभू श्री ख्रिस्ताने ह्या दुसऱ्या माणसाची निवड केलेली आहे. ह्या दुसऱ्या माणसाची निवड केलेली आजच्या शिववर्तमानामध्ये त्या दुसऱ्या माणसाला त्याने कामावर घेतलेलं आहे. त्या दुसऱ्या माणसाला त्याने रुजू केलेला आहे. दुसऱ्या माणसाला त्याने भरती दिलेली आहे. कारण स्वतः म्हणाला आहे की मी पापी आहे. त्याने पाप कबूल केलेले आहेत. अशा प्रकारे हा परमेश्वर कोणाची निवड करू शकतो हे आपल्याला ठाऊक नाही. फक्त आपण एवढाच विचार करू शकतो की ज्याच्यामध्ये नम्रता आहे, ज्याच्यामध्ये लीनता आहे, तोच ह्या परमेश्वरासमोर पात्र ठरू शकतो. तोच परमेश्वराच्या परीक्षेमध्ये पास होऊ शकतो किंवा त्या कसोटीमध्ये तो पार पडू शकतो. म्हणूनच ही नम्रता, ही लीनता आपल्या प्रत्येकामध्ये असायला पाहिजे. जेव्हा आपण ह्या बाळ येशूच्या दर्शनासाठी येतो किंवा त्याच्या पायाखाली त्याच्या जवळ आपण नतमस्तक होतो, तेव्हा जर आपल्यामध्ये ही नम्रता नसेल, लीनता नसेल, तर तो कधी आपल्याला भेटणार नाही, तो आपल्याला कधी मिळणार नाही, त्याचे दर्शन आपल्याला कधी घडणार नाही, आपल्या प्रार्थना देखील तो ऐकणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो,
शास्त्रीय परुषी नावाचा जो मनुष्य मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेलेला आहे, तो फक्त देवाचं नाव एकदाच घेत आहे, परंतु स्वतः मी 6 वेळा बोलत आहे. मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं आहे, मी असं आहे, आणि मी लुबाडणार नाही, मी कोणाचं घेतलं नाही, कोणाला वाईट केलं नाही, असं तो नेहमी म्हणत आहे. याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त त्याला दोषी ठरवत नाही. त्याने देखील चांगलं काम केलेलं आहे. तो म्हणतो मी कोणाचं लुबाडलेलं नाही, कोणाचं काही घेतलं नाही, कोणावर काही अन्याय केलं नाही, चांगलं काम केलेलं आहे. कोण म्हणेल की त्याने वाईट काम केलेलं आहे, तरी देखील तो देवासमोर नाकारलेला गेला आहे. त्याची निवड झालेली नाही, देव त्याला पावलेला नाही. उलट आपण दुसऱ्या ठिकाणी पाहत आहोत की हा जकातदार, टॅक्स कलेक्टर स्वतः परमेश्वरासमोर किंवा दृष्टी लावण्यास तो धजत आहे. शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे की स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास तो धजला नाही, त्याच्यामध्ये हिंमत नव्हती, आणि तो नेहमी देव देव म्हणत आहे. आणि त्याची प्रार्थना काय होती की मी पापी आहे, मी तुझ्यापुढे उभे राहण्यास अपात्र आहे, मी तुझ्यासमोर येण्यास लायक नाही आहे, अशी त्याची प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना त्याची ऐकली गेलेली आहे. त्याला देव भेटलेला आहे, परमेश्वर त्याला मिळालेला आहे, परमेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जेव्हा प्रार्थना करतो त्यावेळेला आपण प्रार्थना कशी करतो? आपण प्रार्थना कशी करतो? आपण ह्या परुषीप्रमाणे प्रार्थना करतो की जकातदाराप्रमाणे प्रार्थना करतो? आपल्यामध्ये अहंकार आहे, आपल्यामध्ये बडाई आहे का? आपण फक्त आपली तुलना इतरांबरोबर करत आहोत का? आणि आपण देवाकडे लक्ष देत नाहीत का? आपण देवाचं ऐकत नाही का? हा देवाचं ऐकत नव्हता परुषी, तो फक्त स्वतःविषयीच बोलत होता. देवाला त्याने संधी दिलं नाही त्याच्याशी बोलायला, देवाचं ऐकण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. फक्त तो त्याचाच गुणगान करत होता, तो त्याची स्तुती करत होता. त्यामुळे त्याला तो देव भेटला नाहीये ह्या परुषीला. उलट जकातदार शांत होता, फक्त एकच प्रार्थना, छोटीशीच प्रार्थना, मी पापी आहे, मस्त पाप्यावर दया कर, एवढीच प्रार्थना. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जेव्हा ह्या परमेश्वराच्या चरणापाशी येतो तेव्हा आपल्यामध्ये वृत्ती कशी आहे, आपल्यामध्ये प्रवृत्ती कशी आहे? आपण अशा प्रकारे अहंकार बाळगतो का? आपल्यामध्ये अशी बडाई आहे का? आपल्यामध्ये असा गर्विष्ठपणा आहे का? जर परमेश्वरासमोर असा गर्विष्ठपणा, अहंकारपणा आणि आपण जर असे लीन नसू तर देव तो आपल्याला पाहणार नाही. कारण फक्त आपण आपल्यातच गुंतलेलो आहोत, आपल्यामध्येच आपण गुंतले गेलेलो आहोत. जेव्हा आपण आपल्यामध्येच गुंतलेलो आहोत तेव्हा आपण देवाला कसे पाहणार आहोत? म्हणूनच आपल्यामधला आपलेपणा हा आपल्याला रिकामा करायचा आहे. हा परुषी ओतपोत त्याच्यामध्ये आपलेपणा, मीपणा भरलेला होता आणि तो देवासमोर रिक्त व्हायला तयार नव्हता. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण काय ऐकलेलं आहे? हा प्रभू ख्रिस्त स्वतः लीन झाला, रिक्त झाला आणि तो खुर्सावर टांगला गेला. आणि म्हणूनच तो आपल्या सर्वांसाठी तारण देणारा ठरलेला आहे. जर आपण परमेश्वरासमोर रिक्त झालो नाहीत, आपण परमेश्वराला लीन झालो नाही, आपण परमेश्वराचं ऐकलं नाही, तर तो देव आपल्याला पावणार नाही, परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणार नाही. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये आपण नेहमीच लीनता, नम्रता ही आपल्यामध्ये धारण केली पाहिजे, आपण अंगीकारली पाहिजे, अवलंबली पाहिजे. आपण जेव्हा परमेश्वराच्या चरणापाशी येतो तेव्हा तरी आपण लीनता, नम्रता धारण तरी केली पाहिजे. कारण हा परमेश्वर आपल्या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे, सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे, महान आहे, सर्वशक्तिमान आहे. त्याच्यासारखा या जगामध्ये कोणती व्यक्ती नाही. म्हणूनच हा प्रभू येशू ख्रिस्त देखील ह्या परमेश्वरासमोर लीन झालेला आहे, रिक्त झालेला आहे, रिकामा झालेला आहे. जेव्हा आपण पुरुषाप्रमाणे आपल्यापणा भरलेला आहे, मीपणा भरलेला आहे, त्या ठिकाणी देव काय ओतणार आहे? हे पातेलं भरलेलं आहे, आटकोट पाहत आहे आपलेपणाचं, मीपणाचं. मग परमेश्वर याच्यामध्ये काय टाकणार आहे, ओतणार आहे? आपल्याला काय मिळणार आहे? मग आपलं हे पातेलं, आपलं हे भांड आपण रिकामी केलं पाहिजे. परमेश्वराने काहीतरी टाकावं, त्याच्यामध्ये काहीतरी यावं, ह्यासाठी हे भांड
आपलं जीवनाचं भांडं हे रिकामं असलं पाहिजे, रिक्त असलं पाहिजे. तरच तो परमेश्वर त्याच्यामध्ये ओतू शकतो, तरच तो परमेश्वराची कृपा आपल्यामध्ये येऊ शकते. ज्यावेळेला हा परुषी परमेश्वरासमोर गेला त्यावेळेला त्याने जे जे काही केलेलं होतं ते सर्व तो घेऊन गेलेला होता. हे परमेश्वराला नको आहे, हे परमेश्वराला नको आहे. तर आपण परमेश्वरासमोर जात असताना आपण किती रिकामी आहोत परमेश्वराकडून घेण्यासाठी. जर का आपलं जीवन ओतपोत भरलेलं असेल मीपणाचं, आपलेपणाचं, त्या ठिकाणी आपल्याला काहीच परमेश्वराकडून भेटणार नाही. परंतु जर का हे आपलेपणा मीपणा नसेल आणि आपल्या जीवनाचं भांडं रिकामी असेल त्या ठिकाणी आपल्याला ही कृपा आणि दया त्या ठिकाणी मिळू शकते. ह्या जकातदाराला ही दया प्राप्त झाली कारण त्याचं ते जीवनाचं भांडं त्यांनी रिकामं केलेलं होतं. जर रिकामं भांडं असेल तरच आपण त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी भरू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनाच्या या भांड्यामध्ये आपल्याला सर्व काही बाहेर काढायचं आहे. मग आपण काय बाहेर काढणार आहोत? ह्या जकातदाराने जे काही वाईट होतं ते त्याने बाहेर काढलेलं आहे आणि उलट त्याने जे काही चांगलं होतं त्याच्याविषयी कधी त्याने स्वतःची वाहवा किंवा स्तुती केली गेली नाही. अशा प्रकारची आपल्यामध्ये ही लीनता नम्रता असायला हवी. परुषीप्रमाणे जर का आपल्यापणामध्ये असेल, मीपणा असेल, मी हे केलं, मी ते केलं, मी असं करतो, मी तसं वागतो, तर परमेश्वर त्याच्यामध्ये काही ओतू शकत नाही. ही लीनता नम्रता आपल्या प्रार्थनेच्या वेळेला असायला पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या शुभवर्तमानावर विचार करत असताना आपण 4 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कोणी प्रार्थना करायला पाहिजे? प्रार्थना तर ह्या भूतलावर जी व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला प्रार्थनेची गरज आहे. ही एक गरज आहे. आपल्याला मोबाईल पाहिजे ही आपली एक गरज नाहीये. नसला तरी आपलं जीवन चालू शकतं. पण प्रार्थना आपल्या जीवनामध्ये नसेल तर आपलं जीवन तिथे बंद पडू शकतं. आपलं प्रार्थनेमुळे आपलं जीवन पुढे जातं. आपलं प्रार्थनेमुळे आपलं जीवन चालू राहतं. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेची गरज आहे. मग ही प्रार्थना आपण कशी करायला पाहिजे? प्रार्थना आपण कशी करायला पाहिजे ते आजच्या शुभवर्तमानामध्ये ह्या जकातदाराच्या नावाच्या रूपाने आपल्याला मिळालेली आहे. पहिला प्रथम आपण देवाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. देव आपल्या प्रार्थनेचा केंद्रबिंदू असायला पाहिजे. अनेक वेळेला आपण चर्चमध्ये येतो किंवा आपण प्रार्थनेला जात असतो परंतु आपल्या मनामध्ये अनेक विचार त्या ठिकाणी घोळत असतात. मग आपल्या कुटुंबाच्या विचार येत असतात किंवा आपल्याला आता गेल्यानंतर काय करायला पाहिजे किंवा उद्या काय होईल, काय कसं होईल, आपल्या मुलाचं काय होईल, आपला धंदा पाणी कसा होईल, हे सगळे विचार येत असतात प्रार्थनेच्या वेळेला. तर असाच ज्यावेळेला विचार येतो त्यावेळेला आपलं लक्ष ह्या परमेश्वराकडे नाही आहे. म्हणून परमेश्वराकडे येताना आपलं संपूर्ण लक्ष त्या परमेश्वराकडे आपण द्यायला पाहिजे. तरच आपली ही नम्रता त्या ठिकाणी आहे. कारण आपण त्या ठिकाणी फक्त आपण परमेश्वराकडे लक्ष देत असतो. परमेश्वराकडे आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. अशा प्रकारची प्रार्थना करायला हवी. आणि प्रार्थना करत असताना संत मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 6 मध्ये सांगितलेलं आहे लांबलचक प्रार्थना नको हवी. या जकातदाराने किती मोठी प्रार्थना केली? फक्त एकच वाक्याची, मस्त पाप्यावर दया कर, एवढीच प्रार्थना केलेली आहे. छोटीशी पण अर्थपूर्ण आणि परमेश्वराला पावेल अशी प्रार्थना आपण करायला पाहिजे. कारण संत मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये हा प्रभू ख्रिस्त आपल्याला ताकीद देत आहे किंवा तंबी देत आहे किंवा लांबलचक प्रार्थना करू नका, त्या ढोंग्यासारखी प्रार्थना करू नका शास्त्रीय पुरुषीप्रमाणे, आणि कोणी बघावं म्हणून दिसावं म्हणून प्रार्थना करू नका. तर आता आपण पुढच्या बुधवारामध्ये आपण उपवास काल चालू करणार आहोत. त्यावेळेला परत एक सांगण्यात येणार आहे प्रार्थना कशी करावी. आणि दरवर्षी आपण ऐकत असतो परंतु आपल्यामध्ये ती प्रार्थना करण्याची पद्धत आपण अवलंबलेली नाहीये. गुप्तपणे प्रार्थना केली पाहिजे किंवा फक्त आपला परमेश्वर आपली प्रार्थना पाहू शकतो अशा प्रकारची आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रार्थनेमध्ये संदर्भ किंवा सार काय असायला पाहिजे? ज्याप्रमाणे जकातदाराने काय ते प्रार्थना केली की मस्त पाप्यावर दया कर, ही अशी पापक्षमेची प्रार्थना असायला हवी. विश्वासाची प्रार्थना असायला हवी. त्या ठिकाणी दयेची प्रार्थना असायला हवी. त्या ठिकाणी आपल्याला आपली दया कशी आपल्याला मिळवता येईल ह्याविषयी आपण प्रार्थना केली पाहिजे. आपण नेहमी प्रार्थना करत असतो की मला बाळुशीने हे करायला पाहिजे, ते द्यायला पाहिजे, असं करायला पाहिजे आणि तसं करायला पाहिजे, एखाद्याला बाळ मिळत असेल ते बाळ द्यायला पाहिजे, हे आपण मागत राहतो. परमेश्वरा सगळं ठाऊक आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय कमी आहे आणि काय नाही आहे, कशाची गरज आहे, हे परमेश्वर सर्व जाणून आहे.
आपलं अंतःकरण तो जाणतो. आपल्या अंतःकरणातले प्रत्येक क्षण त्याला माहिती आहेत. आणि म्हणूनच आपण फक्त प्रार्थना करत असताना आपण विश्वासाची प्रार्थना केली पाहिजे, क्षमेची प्रार्थना केली पाहिजे, दयेची प्रार्थना केली पाहिजे. तरच तो आपली प्रार्थना ऐकू शकतो. आणि अशीच प्रार्थना हा परमेश्वर नक्कीच ऐकत असतो. नीतिस्तोत्रे याच्यामध्ये 94 मध्ये अध्याय 9 सांगितलेलं आहे की ज्याने कान घडविला तो ऐकणार नाही काय, आणि ज्याने डोळा बनवला तो पाहणार नाही काय. हा परमेश्वर नेहमी पाहत असतो, ऐकत असतो. तो बहिरा नाही किंवा त्याला दृष्टी नाही असं नाही. आपण कधी कधी बहिर असतो कान असून देखील, आपण कधी कधी आपली दृष्टी मंदावते आपले डोळे असून देखील, कारण आपण कधी कधी पाहत नाही एकमेकाला, आपण कधी कधी एकमेकाचं ऐकत नाही किंवा परमेश्वराचं देखील ऐकत नाहीये. आपण बहिर होत असतो, परंतु हा परमेश्वर कधी बहिराणे किंवा त्याची दृष्टी गेली नाही असं नाहीये. तो नेहमी आपला पाहत असतो, कारण त्याने आपले कान घडवलेले आहेत, त्यासाठी तो ऐकत असतो, तो पाहत असतो, कारण त्याने डोळे बनवलेले आहेत. म्हणूनच आपण प्रार्थना करत असताना त्या जगतदाराप्रमाणे आपण नम्र झालं पाहिजे, लीन झालं पाहिजे. आणि ही लीनता, ही नम्रता आपल्यामध्ये धारण होण्यासाठी आपण या बाळशूकडे प्रार्थना करूया. विश्वासू लोकांच्या प्रार्थना, आपले उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आमची प्रार्थना ऐक. आमच्या प्रत्येक श्वास हा परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून आहे, याची जाणीव आम्हाला व्हावी म्हणून आपण प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. देवाच्या कृपेशिवाय आणि प्रेमाशिवाय आम्हाला काही करणे शक्य नाही, याची आम्हाला जाणीव व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आमची चांगली कृत्ये ही देवाची कृपा प्राप्त व्हावी यासाठी नसून ती देव आम्हावर प्रीती करतो याचे ते प्रमाण आहे, याची आम्हाला जाणीव व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. त्या नम्र जकातदाराप्रमाणे आम्ही स्वतःला नम्र आणि लीन करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. बाळ येशूची नोवेना. हे येशू तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठटवा म्हणजे उघडेल. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी ठोठावतो, शोधतो आणि मागतो की माझी विनंती मान्य केली जावी. हे प्रभू येशू ख्रिस्ता तू म्हटले आहेस, जे काही तुम्ही माझ्या पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळेल. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी अत्यंत नम्रतेने आणि तातडीने तुझ्या पित्याकडे तुझ्या नावाने प्रार्थना करतो की माझी प्रार्थना मान्य केली जावी. हे येशू तू म्हटले आहेस, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीसे होतील, परंतु माझा शब्द खोटा ठरणार नाही. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत केलेल्या विनंत्या आणि प्रार्थना मान्य केल्या जातील, याचा मला पूर्ण भरवसा वाटतो. ही प्रार्थना मी बाळशीच्या नावाने करतो.
प्रिय बंधू बहिणींनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ पितेला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपण प्रार्थना करूया. हे नम्र विश्वासू जनाच्या प्रेमळ देवा, आम्ही ही भाकर आणि द्राक्षरसाच्या अर्पणा सोबत आमचा अभिमान आणि स्वतःचे नीतिमत्व तुला अर्पण करतो. ज्यावेळी तू ही भाकर आणि द्राक्षरस तुझ्या पुत्राच्या शरीरात आणि रक्तात रूपांतर करतो, तेव्हा आमचाही अभिमान आणि अहंकाराचे रूपांतर नम्रतेत कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा वराच करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही नेहमी आणि सर्वत्र तुझे आभार म्हणावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त, जो तुझा शब्द ज्याद्वारे तू सर्व सृष्टीची निर्मिती केलीस, आमचा तारणारा आणि मुक्तिदाता म्हणून पवित्र आत्म्याद्वारे त्याने कुमारीच्या उदरी जन्म घेऊन देह धारण केला. तुझी इच्छा पूर्ण करून त्याने तुझी पवित्र प्रजा मिळवून दिली व संपूर्ण जगाला मिठीत घेण्यासाठी आपले बहुपाश पसरले. लहान बालकासारखे होणे म्हणजे काय याचा अर्थ त्याने आम्हाला दाखवून देताना तो स्वतः बालकासारखा झाला आणि त्याने तुला अब्बा पिता म्हणून हाक मारली. म्हणून सर्व संत व दूत यांच्याबरोबर एक सुरात आम्ही तुझे निरंतर अखंड गुणगान गातो. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात मंगल प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाचे व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप लिओ, आमचे बिशप बार्तोल आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार घडव. जे आमचे अन्न बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगी ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावी आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. परमेश्वरासमोर ख्रिस्ताप्रमाणे आपण देखील लीन नम्र व्हावेत म्हणून त्याच ख्रिस्ताने शिकवली पित्याची प्रार्थना आपण विश्वासाने एकत्र करूया. च्या स्वर्गात ते बापा, जे ना पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू येशू ख्रिस्ता, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा ताणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवशनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रशितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या प्रजेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती, प्रेम, दया, क्षमा, ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. आपण एकमेकात शांतीवंदन करूया. परमेश्वर पुढे रिक्त व लीन नम्र झालेला हा प्रभू श्री ख्रिस्त पहा. या कोकराच्या भोजनात बोलण्यात आलेले आपण सर्व धन्य आहात. हे प्रभू, तू माझ्या आत्म्याचा वास सत्यामिक्य नाहीस, परंतु शब्द बोल म्हणजे माझा आत्मा बरा.
जिंदगी जिए जहां में खुशी खुशी तेरी ये अमानत ये जिंदगी जिए जहां में खुशी खुशी तेरी ये जमीन आसमां पवित्र कर, शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझ्या ऐकून घे, तुझ्या घायात मला लपून घे, तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर, मरते वेळी मला बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावी अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमीन. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रेमळ देवा, आम्ही जरी गर्विष्ठ, अहंकारी आणि स्वतःला धार्मिक समजून वावरत असलो तरी देखील तू आमच्यावर प्रेम करून तुझा एकुलता एक पुत्र येशू आम्हाला प्रेमाने मोफत दिलास, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही प्रार्थना करतो की येशू जो आमच्यामध्ये आहे त्याच्याप्रमाणे आम्ही हृदयाने नम्रता व लिनता वागण्याचा प्रयत्न करावा. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपणास आशीर्वाद देवो. ज्या ख्रिस्ताप्रमाणे लीन नम्र होण्यास आपणास पाठविण्यात येत आहे.